जय हिंद मित्रांनो, परीक्षेला 10-12 दिवसच राहिलेले आहेत आणि नक्कीच तुमचा अभ्यास, तुमचं रिव्हिजन व्यवस्थित चालू असेल. मित्रांनो, परीक्षेला बसल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या छोट्या मोठ्या चुका होत असतात. तर त्या चुका आपण कशा टाळल्या पाहिजे किंवा त्या चुका कोणत्या, त्यासाठी हा खास व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण परीक्षेला बसल्यानंतर प्रश्नपत्रिका चेक करतो. प्रश्नपत्रिका बघत असताना काही कठीण प्रश्न असतात. तर आपण काय करतो, त्या कठीण प्रश्नामध्ये आपला वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. ते प्रश्न सोडूनच आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तसं करू नका. जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेत एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर तो प्रश्न तुम्ही लगेच स्किप करा. म्हणजे काय, तुमचा वेळ वाचेल. नाही तर तुम्ही त्याच प्रश्नाकडे 2-3 मिनिटं घालवत असाल त्या प्रश्नासाठी, तर तुम्हाला शेवटी वेळ अपुरा पडेल. आणि जर तुम्हाला शेवटी एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल आणि तुमच्याकडे वेळ नसेल, तर त्या प्रश्नाचं हातातून तुमच्या उत्तर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं होईल तेवढं सुरुवातीला ज्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे त्या प्रश्नाच्या उत्तराला उत्तरपत्रिकेमध्ये टिक करून घ्या. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जा. एखादा कठीण प्रश्न वाटला तर तो स्किप करा आणि पुढच्या प्रश्नाकडे जा. जे कठीण वाटणारे प्रश्न आहेत ते तुम्ही शेवटी ठेवा. जे कन्फ्युजन वाटणारे प्रश्न आहेत, जेव्हा तुमचे सर्व प्रश्नपत्रिका सोडवून होईल, जेव्हा तुम्हाला येणारे उत्तर सगळे सोडून होतील, तेव्हा कठीण जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायला घ्या. त्याचबरोबर कधी काय होतं, आपण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न बरोबर वाचतो, त्याचं उत्तरही आपण बरोबर काढतो. पण उत्तरपत्रिकेमध्ये काय करतो, त्या प्रश्नाच्या उत्तराला टिक न करता दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराला टिक करतो. तर असं करू नका. तुमच्याकडे तुम्ही 5 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 3 आहे एक्झाम्पल. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण घाई गडबडीमध्ये 5 नंबरच्याचं उत्तर 6 नंबरच्या रकान्यामध्ये टिक करतो. 6 नंबरच्या प्रश्नाच्या ऑप्शनला टिक करतो. तर तसं करू नका घाई गडबडीमध्ये. त्यामुळे काय होईल, तुमची उत्तरपत्रिकेतली जी पुढची सिरीज आहे ती तुमची पूर्ण चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळं ह्या गोष्टी काळजीपूर्वक लक्ष द्या. काही विद्यार्थ्यांना काय होतं, बऱ्याच वेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा माहिती नसतं, तेव्हा विद्यार्थी काय करतो, बाजूच्या विद्यार्थ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा तेव्हा त्याला विचारण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या गोष्टी टाळा मित्रांनो. कारण तुमची प्रत्येक हालचाल ही CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तुमची ही जी हालचाल आहे ती कॉपीग्राह्य धरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर तुम्ही कोणताही प्रश्न तसा सोडून द्यायचा नाही. कारण तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्क सिस्टीम नसल्यामुळे तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही. तुमचा जर गेला तर त्या प्रश्नाचा मार्क जाईल, एक्स्ट्रा कुठलाही मार्क जाणार नाही. त्यामुळे तुम्ही 100ला 100 प्रश्न तिथे सोडवणं गरजेचं आहे मित्रांनो. तर ह्या ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत ह्या तुम्ही परीक्षेमध्ये करू नका. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.